नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. आयशा विल्याला आम्ही गेलो होतो आत्ता रिसेंटलीच. मित्र म्हणलं की तो शेवटचा जो व्लॉग आहे तुझा आणि माझा, तो आपण आयशा विल्यामध्ये शूट करूया. म्हणलं डन. तर म्हणलं कशाला बाकी टेक्निकल पाहिजे, आपण आपलं मोबाईलवर शूट करू, कारण ते स्क्रिप्टची डिमांड अशी होती की मोबाईलवर शूट करतात ते. सर ओके. आम्ही गेलो दुपारी 12 वाजता, भर दुपारी 12 वाजता आयशा विल्याला. आम्ही गेलो तर बाहेर मस्तपैकी एक बोर्ड लावला आहे की सदर जागा कुठल्या तरी माणसाची आहे, नाही तर कुठलीही अशी एंटिटी नाही आहे, अफवा पसरवू नका, कुठल्याही माध्यमातून अशी अफवा पसरवली तर त्याला अटक होईल वगैरे, असं त्यांनी एक मस्त बोर्ड, साईन बोर्ड करून लावला होता. छान. बघ म्हणलं काय, जर यांनी एवढं क्लिअरली सांगितलेलं की इथं काही नाही तर इथं काही नसेल बाळा, पण म्हणलं तरी आपण शूट करूया, आपला कंटेंट तो आहे. आम्ही गेलो होतो त्याच्या आधी एक मुला मुलींचे काहीतरी ग्रुप आला होता, ते फिरून तिथनं गेले होते. ते गेल्यानंतर आम्ही आत एंट्री केली. माझं काम चालू होतं, मी शॉर्ट्स घेत होतो. मित्र म्हणलं मी आज जाऊन येऊ का, म्हणलं जाऊन बघून या, माझ्याकडे ते फुटेज पण आहे, मी दाखवेल तुला नंतर. तो आत गेला आणि पटकन बाहेर आला. नाही चल ना. म्हणलं काय झालं, नाही चल बस झालं. अरे म्हणलं बाळा, आपण आलो आहे, आपल्याला शूट आतलं घ्यायचं आहे, मग तू घे शूट. ठीक आहे. मी आतमध्ये गेलो, प्रत्येक कॉर्नरचं शूट घेतलं. तर मला माहिती होतं की नक्की कसं शूट घ्यायचं आहे. मी पूर्ण आतमध्ये फिरलो. हा म्हणतो विनय आत नको ना जाऊ. म्हणलं बाळा आत नको जाऊ, आपल्याला शूट घ्यायचं आहे, आपण स्क्रिप्टमध्ये लिहिलं आहे, म्हणलं तुम्हीच लिहिलं आहे सर की ही गोष्ट आहे, आपण नको ना जाऊ. म्हणलं काय झालं, तुला काय त्रास होते का. नाही रे विनय कसं तरीच वाटतं मला, नको ना जाऊ. मला काय नाही होत, चल. त्याला हात पकडून आतमध्ये आणलं. आम्ही पूर्ण फिरलो, फिरतोय आणि तो शांत आहे, एकदम शांत. चल ना विनय. अरे म्हणलं बाबा आपण अर्ध्यातच आलो आहे, मला ती आतली रूम बघू दे, ह्या सगळ्या जे आपण नेटवर जे काही सर्व केलं होतं ते बघू दे. काय नाही रे, सगळं पडलं आहे. नाही चल रे. ठीक आहे, नाही ना तुला बघायचं, ठीक आहे सोडा, शेवटी तू डिरेक्टर आहे, ब्लॉग एवढा झाला, मला काही फरक नाही पडत आहे, शेवटी तुझा टास्क आहे. ठीक आहे. मला मी खाली आलो. म्हणलं चल आता तुझा तो सीन जो आहे तो घेऊन टाकूया. ऐक ना मला कसं तरी होतं. अरे तो असं करायला लागला. म्हणलं बाळा काय होतं तुला, काय डोकं दुखतं आहे का. डोकं जड झालं. म्हणलं हातपाय जड झाले आहेत मला. म्हणलं एक काम कर, इथं उभं राहा, त्या गाडीजवळ त्याला उभं केलं. पटकन बोल, नंतर माझा पटकन घे, मी करून टाक. सही तो बोलता ना म्हण, तो मेरे को ऐसा लगता है कि यहाँ पे ऐसा कुछ है नहीं, मतलब बहुत से लोग. म्हणलं असं नको बोलू, नॉर्मल बोल ना, अडखळतोय का. ठीक आहे म्हणलं मी नॉर्मल बोलतो. कसं बसं बोलून तिने तो सीन संपवला. माझा सीन झाला, निघालो. विनय आता कोणाशी बोलत बसू नको, चल घरी जायचं आहे. अरे म्हणलं बाळा 12 वाजलेत, 12 वाजून गेलेत. म्हणलं 1 वाजायला लागला आहे, भूक लागले रे, घरी जाऊ, पुण्याला जाऊन जेऊ. अरे येड्या वेड्या काय, म्हणलं पुण्याला जाऊन जेव, मला काहीतरी होतंय विनय, चल इथनं. बट गाडी ड्राईव्ह करणारा तोच होता. आम्ही ते ढाबे वगैरे असतात ना, जुन्या हवेने गेलो. आम्ही ढाब्यावर थांबलो. कदाचित तो थोडासा आहे, त्याला ॲसिडिटीचा त्रास आहे. मला वाटलं कदाचित जेवण न मिळाल्यामुळं, का जेवण उशिरा झाल्यामुळे त्याला त्रास होत असेल. जेवतानाही त्याला त्रास होत होता, जेवण झाल्यानंतरही तो रिलॅक्स नव्हता. आम्ही जसे पुण्याच्या हद्दीत एंट्री केली, दर 10 मिनिटाला तो गाडी थांबवत होता. विनय नाही होते मला कसं तरी होतं, विनय नाही होते मला कसं तरी होता. हो, गाडी थांबवत होता. विनय नाही होते मला कसं तरी होतं, विनय मला डोकं दुखतं, मला खूप डोकं दुखतं, असं जाऊन बसायचा तो. मी त्याला 3 गोळ्या दिल्या डिस्प्रिनच्या, तरीसुद्धा त्याला बरं वाटत नव्हतं. त्याला म्हणलं एक काम कर, मला चांदणी चौकात सोड, तुझा घरी. नाही विनय, मी तुला इथंच सोडतो, मी इथनं जातो घरी. भेटायच का, म्हणलं इथनं बस पण नाही मिळणार, चल चांदणी चौकापर्यंत चल, मी गप्पा मारतो. मी त्याला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. आम्ही काय वेगळ्या गप्पा होतात, काही वेगळ्या गप्पा, त्याला डायव्हर्ट करायचा प्रयत्न करत होतो, पण त्याचं लक्ष गप्पांकडे पण नव्हतं. चांदणी चौकात आलं, सोडली. आता आमची मित्रांची एक पद्धत असते, जाताना एक हक करायचं किंवा सोडलं आणि तो गेलाय निघून, थांबलाही नाही. म्हणलं ठीक आहे. रात्री 11 वाजता फोन, विनय आता जरा बरं वाटते. म्हणजे नालाय का, झालतं काय तुला. मला माहीत नाही रे विनय, आपण जसं मी आत गेलो ना, मला काहीतरी विचित्र जाणवलं म्हणून मी बाहेर आलो. माझं डोकं जड झालं होतं, माझं अंग जड झालं होतं, मला चालता येत नव्हतं. मला असं वाटत होतं डोळ्यासमोर काहीतरी माझे अंधारी येते, मला आता मी पडेल का बेशुद्ध वगैरे. घरी गेल्यानंतर तो तसाच करायला लागला. त्याचे हातपाय थरथर कापत होते, घाम आल्यासारखं होत होता. त्याच्या आईनं
नजर उतरवली त्याची, नजर उतरवून टाकली. पुढच्या 15 मिनटात त्याला बरं वाटायला लागलं. आईवडिलांनी नंतर आम्हाला ओरडले, ते आता हक्कानीच ओरडतात ते आईवडिलांसारखेच. म्हणजे कशाला गेले होते म्हणलं, स्क्रिप्टमध्ये लिहिलं होतं, कशाला जायचं तिथे. आणि सेम त्याला त्या गावाच्या ठिकाणी झालं होतं. काही बरं नाही वाटत. त्याच मित्राला दोन्ही वेळेस तेच झाले. मला काही अनुभव, मी म्हणजे आपल्याच पॉडकास्टवर ऐकलं होतं की बऱ्याच लोकांना अनुभव आलेले आहेत. म्हणून मग प्रत्येकालाच अनुभव यावा असं काही नाही आहे. बरोबर. पण त्याला आलंय ते मी बघितलं आहे. मी मानतो की तिथं काही ना काहीतरी होतं जे त्याला त्रास झाला. मे बी प्रेझेन्स जाणवलं असेल, किंवा असं त्या एनर्जीनी त्याला वाटलं असेल. खूप कदाचित. खूपदा असं होतं ना की ते आपल्याशी असं डायरेक्ट कोण दिसत नाही आपल्याला, हां, पण कसं तरी होतंय, किंवा पोटात असं गुडगुडणं, Yes, किंवा yes, yes. ताप येणं, किंवा बऱ्याच गोष्टी असतात, कोण बेशुद्ध पडणं. तर त्याला आपण काही सांगू नाही शकत की ते का झालं त्याच्याबरोबर, पण त्या ठिकाणीच का झालं ह्याच्यावर मात्र एक प्रश्नचिन्ह उभं राहतो. बरोबर आहे. ते प्रश्नचिन्ह राहणारच, ते नेहमी राहणार, नो डाऊट. की तिथे त्यावेळेस त्या टायमाला, आतापर्यंत तर एकदम ठीक होता. कारण आमच्या आधी पण एक ग्रुप गेला होता, त्यांना काही नाही. आमच्या नंतर पण एक ग्रुप आला होता, त्यांना काही नाही. त्याच पॉईंटला का? मग असंही नाही की तो आज जाऊन काहीतरी मजा करून आला, नाही, तो गेला आणि पटकन बाहेर आला. कारण मी जे शूट करत होतो ना, माझ्या हातात कॅमेरा होता, मी गोप्रोमध्ये शूट करतोय. जेव्हा तो गेला, तो आतमध्ये गेला आणि मी फक्त वरती पॅन केला होता, वरून टिल डाऊन केला, तो बाहेर. अरे म्हणलं काय झालं ना, नको कसं वाटतंय रे. फ्रॅक्शन ऑफ सेकंड लांब 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 जात होता. नको 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 नको. आणि ज्यावेळेस मी एडिट करत होतो, मी एडिट करताना व्यवस्थित झाला ब्लॉग. तो जेव्हा त्याला फर्स्ट कट पाठवला, वेगळा फर्स्ट कट गेला त्याला. मी काही ठिकाणी जम्पस्केअर टाकले होते, काही ठिकाणी साऊंड क्लिप्स टाकले होते, त्या शफल झाल्या त्या. असं तर नाही मी इथं एडिट केलं आहे, इथनं मोबाईल लावला आहे आणि त्याला पाठवलं आहे. असंही नाही की मी कुणाकडे दिलं आहे, थर्ड पार्टीला दिलं, असंही नाही. पॅन्टा क्लबमध्ये जेवढे माझे मित्र गेलेले आहेत, आमच्या क्रेवमधलेच, जाताना त्यांना काही नाही, परत येताना एका पर्टिक्युलर स्पॉटला त्यांचा ॲक्सिडेंट होतो. डावा हात किंवा उजवा पाय सोलला जातो, फ्रॅक्चर होतं. माझी मैत्रीण तिथं गेली होती, ती असं म्हणली होती, यहाँ पे ऐसा कुछ नहीं हो सकता, मैं देख के आती हूँ. ती गेली, ती परत आली, एवढी घाबरली होती, तिला शांत करायला मला 1.5 तास गेले, मला आणि मित्राला. त्याच्यानंतर मी आणि माझा मित्र गेलो, काही नाही, आम्ही व्यवस्थित गेलो आणि व्यवस्थित आलो. माझ्याकडे ते स्टेटस मी दाखवेल तुम्हाला. ते एवढं स्पूकी आहे आणि खरंच इथं वाईब्स आहेत, खूप वाईब्स आहेत. तुम्ही दिवसा जावा, रात्री जावा, खूप वाईट वाईब्स आहेत. सो जे लोक म्हणतात ना आम्ही एक्सप्लोर करायला जातो, नका जाऊ. कारण जर काय तुम्ही जाताना एकटे जाल, खरी घेऊन काय आलं ना, जाणार नाहीच जाणार तो. तिकडचा नक्की इतिहास काय त्याच्यात? ते ॲक्च्युली लोक म्हणतात ते आग लागली होती वगैरे, काही लोक म्हणतात डिस्प्यूटसाठी ती आग लावली गेली होती. 5 स्टार हॉटेल होतं, पूर्ण 7 स्टार हॉटेल म्हणतो आपण ते, एका रात्रीच जळालं होतं. लोक म्हणतात सिलेंडरचा स्फोट, सगळं मान्य, सिलेंडरचा स्फोट झाला तर तो किचनमध्ये होईल, अख्खं हॉटेल जळायची काय करायचं. लोक मेलेत. आणि तिथल्या प्रत्येक फ्लोअरवर सॅटनिक साईन आहेत, ब्लॅक मॅजिकचे साईन आहेत, स्प्रेनी सगळं असं ते ब्लॅक मॅजिक. एक बाहुली आहे तिथं, त्या बाहुलीचा मुंडका काढून असं लटकावलं आहे तिथं. आणि स्पॉट म्हणजे आपण गेल्यानंतर तो पहिले तेच दिसतो, अरे बापरे. तिथले जे पडदे वगैरे आहेत त्याच्यावर सुद्धा लोकांनी ते स्प्रेनी ते स्टार करून ते असं गोल करून ठेवलेलं आहे. आणि खूप गोष्टी झालेल्या आहेत तिथे. तिथं जे गार्ड आहेत तिथले लोक पण म्हणतात, आम्ही पण रात्री पण जास्त इकडे जात नाही म्हणले, रात्र झाली की आम्ही निघून जातो. तिथं गार्ड ठेवलेले आहेत त्यांनी, हे लोक बिका येतात म्हणून, पण गार्ड पण रात्री थांबत नाही, जातात म्हणले. आम्ही होळकर ब्रिज, सेम होळकर ब्रिजला तर बाबा भयानक. आम्ही ते शो करत होतो, म्हणजे शो म्हणता येत नाही, आम्हाला एक न्यूज चॅनलसाठी करायचं होतं. आपण दोघं बोलत चाललो आहे आणि बोलता बोलता तुम्ही मला काहीतरी विचारता की काय विनय कसं चाललं आहे, मग हा अँगल असा लावला तर तसा लावला, तर मी हो बोलतो कारण माझ्या त्यात एक कॅमेरा आहे. मी पुढे जाऊन कॅमेरा लावतो आहे आणि पाठीमागे बघितलं तर तुम्ही नाही आहे. मी परत आलो
तर तो व्यक्ती व्हॅनमध्ये. म्हटलं अरे तू माझ्याबरोबर होता. कधी होतो मी तुझ्याबरोबर? काय बोलतोस? मगाचपासून मी इथं बसलो आहे सर्व्हर रूममध्ये. म्हटलं बाळा माझ्याबरोबर होता. कोण होतं तुझ्याबरोबर? गप्प बस. अरे मी आपलं बोलत बोलत चाललो आहे. आणि तो ब्रिज पण असा नाही की इथनं स्टार्ट होऊन इथनं संपेल. लय मोठा ब्रिज आहे तो. पुण्यात जेवढे ब्रिज आहेत कुठे ना कुठं ना काही ना काहीतरी आहे. रात्रीत जाणवेल तुम्हाला ते. तर जेवढं आपण म्हणतो ना अवेअर राहील तेवढं बरं आहे. तेवढ्या अवेअर नाही राहणार, त्रास होणार. खडकीचा तर मला भयानक अनुभव आहे. खडकीचा जो ब्रिज आहे, माझा भाऊ तिथे कामाला होता, माझा कझिन. तो रात्रीत बाईकवरनं येत होता. अचानकपणे त्याची बाईक एका पॉईंटला जड झाली. खटकन असा आवाज आला, कोणतरी मागं बसले म्हणून. तो रेस करतोय, गाडी पुढंच जाईना. 30 आणि 20चा स्पीड होता, पण तो रेस करतोय गाडी. एक पॉईंटला आलं, ती गाडी अचानक हलकी झाली आणि तो पुढे जाऊन धडकला. नशिबाने त्याला काही जास्त दुखापत झाली नाही, पण गाडीला खूप झाली. त्यांनी ती जॉबच सोडून दिला. मला नाही करायचा हा जॉब. एकदाच अनुभव आला, फिनिश. आणि त्याच कझिनला त्याच्या घरामध्ये अनुभव आला होता. तो त्याच्या मित्रांनी घेऊन रात्री पिक्चर वगैरे बघायला. आता घरी एकटे पोरं असली की चलो भाई पिक्चर देखते वगैरे असं. आत्ता मी घराचं दार उघडलं, आतमध्ये गेलो. या रे पोरांनो, तर आतूनमध्ये आवाज आला. पोरांना काय वाटलं, तो तिकडे दार उघडतोय त्याने आवाज काढला असेल. त्याला काय वाटलं, या मागच्या पोरांपैकी कुणीतरी आवाज काढला असेल. ह्यांनी रात्रभर पिक्चर वगैरे बघितला, मजा विजा केली. सकाळी म्हणले कुणी आवाज काढला? कुठला आवाज? तू काढला, तू काढला, तू काढला, तू काढला, तू काढला. कोणीच नाही. भाऊ म्हणलं चला निघूया आपण घरातून. बाहेर गेल्यानंतर म्हणलं अरे मग आवाज कोणाकडनं आला? माहिती नाही. घर सोडलं त्यांनी. म्हणलं घर सोड, आतलं काय असेल तर घर सोड, नको करू, घर सोड. किती सगळं मान्य आहे की तुम्ही, पहिली गोष्ट तुम्ही घर घेताय, सेटअप करताय, सगळं मान्य आहे. पण थोडीशी R&D केलेलं कधीही चांगलं. कारण एखादी गोष्ट स्वस्तात मिळते, कुछ तो लोच आहे ना. पुण्यामध्ये मी जिथं राहत होतो ॲज अ काय पी जी हां ॲज अ PG राहत होतो. 4th फ्लोअरला होतं ते. कोणता एरिया होता तो? एरिया. तर तिथं मी राहत होतो. त्या 4th फ्लोअरला रात्री रोज 2:30 वाजता लिफ्ट खालून वरती यायची. ते रेलिंगवाले हे नसतात का, ते ओपन व्हायचे आणि बंद व्हायचे. पण लिफ्टमधनं बाहेर कोण येत नव्हतं. वरती यायची, खालच्या फ्लोअरवरनं 4th फ्लोअरला यायची. दार उघडायचं, दार उघडायचं, बंद व्हायचं. कारण ते म्युझिक लागतं बघा लिफ्टमध्ये, जुन्या लिफ्टमध्ये ते म्युझिक ऐकायला येतं ना मला. आणि बरं मी एकटाच असतं ना, माझ्याबरोबर मित्र असेल तर काय नाही, नॉर्मल. माझा भाऊ वगैरे येऊन राहिलेलं, माझ्या मैत्रिणी येऊन राहिले, माझे मित्र येऊन राहिलेले आहेत, त्यावेळेस काही नाही. मी एकटा असलं की तेच. आणि माझ्या रूमच्या बाहेर एक हॉस्पिटल टाईप होतं, त्याचं शवगृह माझ्या खिडकीतनं दिसत होतं. आणि मी वेडा माणूस, त्यावेळेस मला काय नक्की माझी मेंटॅलिटी होती मला माहीत नाही. पण त्या काळात मी असं रात्री भूताचे पिक्चर वगैरे बघून यायचो, रात्रभर जागायचो, असं खिडकीतनं असं बघत बसायचो. हे मला माझ्या मित्रांनी सांगितलेलं आहे की तू असा वागत होता वगैरे असेल. पण तर मी त्या खिडकीत बसून एक स्क्रिप्ट लिहिली होती भूताची, त्या श्रवगृहाकडे बघून. हां मला माहीत नाही, पण ते माझ्याकडनं ते दिसायचे तिथे. नाही काही जाणवत काहीच नव्हतं मला. पण मी का अट्रॅक्ट झालो मला ते कळलं नाही. असं काय होतं तिथे की मी तिथंच का बघा. आता एका रूममध्ये माझ्याकडे PC आहे, बाकीच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये मी माझा टाईम कन्झ्युम करू शकतो, मी स्क्रिप्ट लिहू शकतो, मी एखादं फिल्म बघू शकतो. पण ते सोडून मी त्या खिडकीत बसून लॅपटॉप काढून तिकडे बघून का स्क्रिप्ट विचार करेल, हे मलाही कळलं नाही. त्या काळात प्रचंड माझं वागणं प्रचंड काय म्हणतो आपण, मी थोडंसं विम्झिकल वागायला लागलो. माझे मित्र म्हणतात वगैरे ते तिथं माझ्या रूममध्ये जी मुलं आली होती ना, ते म्हणले येणार इथं आल्यापासून तुझं वागणं थोडं विम्झिकल झालं आहे, तू पटकन हायपर होतो, तुझी डिसिजन पॉवर वेगळी होत चालली आहे, तू जसं ॲज अ डिरेक्टर म्हणून जसा तू आहे तू तसा नाही आहेस, तू काहीतरी आपलं करायचं म्हणून काम करतो आहे, मग तुझं मन नाही लागत आहे का. किंवा माझी फोटोग्राफीवर पण खूप परिणाम होत गेले होते. 1-1.5 वर्ष केल्यानंतर सोडलं. हां पण नंतर ज्यावेळेस मी दुसरीकडे राहायला आलो, परत माझ्या काकांच्या घरी राहायला आलो, नाऊ आय एम बॅक टू नॉर्मल. मग कुठेतरी तिथं काय होतं का, मे बी असेल.
कारण त्यावेळेस मी रूममध्ये राहत होतो तर माझ्याकडे कुठल्या देवाधर्माचं काहीच नव्हतं, काही नव्हतं. मी प्रचंड फॉलो करतो आपलं जे आध्यात्मिक वगैरे आहे ते प्रचंड फॉलो करतो, पण कुठे कुठे त्या गोष्टी नसल्यामुळं पण मला ते त्रास झाला असेल का? तर असेल पण कदाचित, नक्कीच असेल. आणि ज्या ज्या घरात कुठले किंवा ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या रूममध्ये हे त्रास होतात ना, ते त्या लोकांनी जर देवाधर्माचं जर चालू केलं ना तर कदाचित तो त्रास कमी होईल. मी म्हणत नाही जाईल, कमी होईल, इंटेन्सिटी कमी होईल. कारण अचानक कुठली गोष्ट जात नाही. म्हणजे आजार असल्यावर गोळी घेतल्यानंतर पण परिणाम व्हायला वेळ लागतो. वेळ लागतो. तो तसा आहे. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.